Hello friends, motivate us by subscribing our channel and support us by clicking the bell icon so you never miss another update. नमस्कार मित्रांनो, मी ऋत्विज वळवडेकर. आजच्या कार्यक्रमात रायझिंग स्ट्रगलर या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं मी आज सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, स्वरवाद्यांच्या विश्वात आपल्या मधुर स्वरांची मोहिनी घालणारी वेणू म्हणजेच बासुरी हे वाद्य आपले स्वतंत्र स्थान निर्माण करून आहे. भगवान श्रीकृष्णांच्या हातामध्ये शोभणाऱ्या आणि सुरांची सुरेख फखरण करणाऱ्या बासुरीचा सूर कोठेही कानावर पडला की आपण तल्लीन होऊन जातो. कधी मनाच्या गाभाऱ्यातील भक्तिभावाचा सूर प्रकट करणारी, तर कधी हृदयातील कोमल प्रेमभाव व्यक्त करणारी बासुरी म्हणजेच एक तरल भावनेची अभिव्यक्ती प्रकट करते. आणि याच बासुरीवर प्रभुत्व असणारे बेळगावचे कलाकार आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर आता मी तुम्हाला त्यांची ओळख करून देतो. श्री गोपाळराव कारेकर दादा. नमस्कार दादा. रायझिंग स्ट्रगलर या चॅनल मध्ये तुम्ही उपस्थित राहून आज आम्हाला तुमची जी कला सादर करणार आहात त्याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती देणार आहात आणि तुम्ही वेळात वेळ काढून इथं उपस्थित झालात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. थँक्यू, तुम्ही आलात. तर दादा, मी आता थोडे काही प्रश्न काढले ते मी आपण तुम्हाला विचारतो. तर तुम्ही बेळगावची म्हणतात, खरं दादा तुमचा जन्म कुठे झाला, म्हणजे जन्म ठिकाण कोणते तुमचे आणि तुमचं जन्माचं साल तेही आम्हाला सांगा. माझा जन्म दड्डी म्हणून उकेर तालुका बेळगाव. बेळगाव मध्ये? बेळगाव उकेर तालुका बेळगाव मध्ये दड्डी हे गाव, छोटं गाव आहे. ओके. तर त्या गावामध्ये माझा जन्म झाला 1928, म्हणजे 30 जून 1928 ला माझा जन्म झाला. 30 जून 1928. ब्रिटिशाचा काळ होता. म्हणजे आता दादांचं वय 91 आहे. 92 सुरू. तर असं हे आहे. म्हणजे तुम्ही 1928 30 जून 1928 रोजी तुमचा जन्म झाला दड्डी या गावामध्ये. तर दादा मला सांगा की यानंतर तुमचं जे शिक्षण आहे हे शिक्षण वगैरे तुमचं कसं आणि कुठं झालं? ते पण दड्डीला झालं. दड्डीला लहानपणापासून दड्डी तिथं. त्याशिवाय तिथं मराठी 7वी पर्यंत, आणखीन इंग्लिश 4थी असं माझं शिक्षण झालं तिथं. हो. आणखीन त्यावेळेस मला ते लहानपणापासून थोडी राजकारणाची थोडी आवड होती. ओके. त्यामुळे ते 1900 ज्यावेळी तुमचं हे झालं चलेजाव आंदोलन. म्हणजे त्या काळी जी हे होती म्हणजे भारत पारतंत्र्यात होता आपला आणि ब्रिटिश राजवट होती. मग ते ब्रिटिश राजवटानं तुम्ही म्हणताय चले जाऊ, म्हणजे तुमचं स्वातंत्र्य भारत करण्यासाठी जे योगदान होतं ते आम्हाला तुम्ही सांगा. त्यावेळेस सुद्धा आम्ही स्वतःसाठी पुष्कळ झटपट केली आहे. ती बाकी आमची मित्रमंडळी होती. त्याशिवाय श्रीपादराव देशपांडे मुख्य होते आमचे. ओके. श्रीपाद देशपांडे आणि अण्णुगुरुजी वगैरे ते तिथं आमचे मुख्य होते. त्याच्याबाबत आम्ही सगळे हे काढत होतो, आम्ही मिरवणुका काढत होतो. ओके. म्हणजे त्या आंदोलनाला चले जाव आंदोलन. ओके. चले जाव प्रत्येक ठिकाणी आम्ही बोर्ड लावायचं, हे लावायचं, तुमच्या जुन्यानी याच्यावर भिंतीवर चले जाव आंदोलन, चले जाव असं आम्ही ते लिहायचं. आणि सत्याग्रह आम्ही सगळे सत्याग्रह गेलो. सत्याग्रहासाठी? हो, सत्याग्रह गेलो. आणि आम्हाला सगळ्यांना पकडले आणि त्यांना ते मुख्य होते अण्णुगुरुजी आणखीन श्रीपादराव देशपांडे यांना तेवढं ब्रिटिशांनी त्यांनी तेवढं घेऊन गेले. आम्ही त्यावेळेस सगळे आम्ही मुलं काही अज्ञान होतो. म्हणजे तुम्ही म्हणजे लहानच असाल त्यावेळेस, जास्त 14-15 वर्षाचे होतो. 14-15 वर्षाचे असत. त्यामुळे ते त्याच्यामध्ये बसत होत होते. त्यामुळं ते आम्हाला जंगलातून सोडून टाकलं. जंगलात नेऊन सोडलं त्यावेळेला त्यांना तेवढं घेऊन घेतलं. अरे बापरे. म्हणजे मित्रांनो, दादा हे 1928 साली त्यांचा जन्म झालाय. आता त्यांचं वय आहे 91 पूर्ण, 92 सुरू आहे आता सध्या. आणि त्या काळी इंग्रजांच्या हातात भारत होता आणि आपण पारतंत्र्यात होतो. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे सत्याग्रह, चले जाव हे आंदोलन यामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांचं योगदान होतं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी. हे सगळं घडत असताना
ही बासुरीचा छंद आणि ही कला जोपासण्याचं हे तुमची ओढ बासुरीकडे कशी काय निर्माण झाली, हे सगळं होतंय त्यावेळेला तुमचा म्हणजे याकडे कसा कल वळला? माझा कल म्हणजे असं झाला, मला बासरी लहानपणापासून थोडी मनातून न कळत मला ती वयाच्या 10व्या वर्षांमध्ये आवड होती ती. ओके. तर आमच्या दरवाजातून गल्लीतून एक गुराखी जनावर घेऊन जात होता, म्हणजे गाई वगैरे. तर त्यावेळी तो त्याच्या हातात एक बासरी होती आणि ती बासरीचा आवाज माझ्या कानात असा बसला तर आपणही का वाजवू नये असे मला एक हे वाटलं. त्याच्यानंतर मग ती मला एक आवड झाली, मला त्याला बासरी कोण देणार. तुम्ही त्यांची बासरी ऐकली गुराखी, पण मला देते तुम्हाला कोण देणार ती बासरी त्यावेळी? तुम्ही लहान असणार 10 वर्षात. मग त्यावेळी मग ते मी आमच्या प्रसाद पोपईचं झाड होतं, पपईचं झाड. ते पपई झाडाची पान काढलं, म्हणजे पपईची जी दांडी असते ती पोकळ असते, बरोबर आहे. ती कट करून थोड्या 6 फूटचा एक तुकडा केला. ओके. त्याला शिजवून पडली, ती 6 पडत माहितीये, 6 पडले आणि त्याला इकडच्या बाजूला इकडेच पडवण्याच्या बाजूला कोळ्याचं जाळं असते, कोळ्याचं पांढरं जाळं, ते जाळं इकडच्या बाजूला बसवलं आणि इकडून कोकणाचा तो आवाज यायला लागला आणि मग त्याचा आवाज यायला लागला, म्हणजे असं कोळ्या. तर इथनं तुमचा प्रवास सुरू झाला. नंतर मग तो त्यात आमचा एक मित्र होता, आमचा सुतारचा, गोपाळराव सुतार म्हणून, तो माझा मित्र होता, माझ्या क्लासमध्ये होता. मग त्यांनी काय केलं, माझी आवड बघून त्यांनी मला एक घराकडे घेऊन जाऊन मला आपल्या बांबूच्या बांबूचं हे होतं, भेट होतं त्यांच्या. तर तिथून एक तुकडा काढला, त्याची बासरी करून दिली, सावध पाडून. तुमच्या मित्रांनी तुमची आवड बघून करून दिली. ओके. त्यानंतर जी प्रॅक्टिस मी सुरू केली ती आज आहे माझ्या बासरी. म्हणजे तुमचं ह्या बासरीमध्ये तुम्हाला कोणी गुरु नव्हतं? गुरु कोणी नाही. म्हणजे तुम्ही स्वतः जे पपईच्या फांदी बसणं जे सुरू केलं ते तुम्ही स्वतःच शिकत पुढे पुढे हे करत राहिला. तर दादा, ही बासुरी असती ह्याबद्दल थोडी आम्हाला माहिती द्या. म्हणजे मी बासरी कशी वाजवायची, कशी धरायची, ती पहिला थोडक्यात मी माहिती देतो. हो, चालेल. तर ही बासरी आहे, याला हे 6 छिद्र आहेत. ओके. ही 6 छिद्र आणि इथे एक छिद्र आणि इथे एक छिद्र आणि इकडे एक छिद्र. ओके. एकूण 9 छिद्र आहेत. ही 9 छिद्राची बासरी तयार होते. 9 छिद्रांची बासरी तयार होते आणि दोन्हीकडनंही ओपन असते, खुली असते. एक बांबूचा तुकडा आहे. ओके. 6 फूट नंतर लांबीचा, 6 फूट 1.5 फूट लांबीचा बांबूचा तुकडा आहे. बांबू तुकडा एक सामान घेऊन काढवलंय. नंतर काय कसं वाजवायचं आणि स्वर कशी मिळतात हे असं स्वर मिळतात. नंतर आपण ही हाताची जी डाव्या हाताची बोट आहे ही 3 बोट या पहिल्या 3 बोट ठेवायची. नंतर याला असं धरायची. दुसऱ्या हाताची बोट 3 आहेत, ही इथं ठेवायची. त्यानंतर बासरी ही आपली वाजवायला सुरुवात झाली. त्याच्यामधून पहिले प्रत्येक एक बोट असं उचलायचं. ओके. असं उचलल्यानंतर स्वर कसे मिळतात बघा. सा कसा मिळतोय, सा तर रे. हे असे स्वर याच्यातून निघतात आणि त्याच्यावर नंतर आपण ती गाणी आपोआप ते म्हणजे थोडी शिकावं लागते. आपोआप सदाची म्हणजे ते त्याची अवघड आहे, शिकायचं तसं काही सोपं नाही बासरी. इतर वाद्यापेक्षा अवघड वाद्य आहे. त्यामुळं आणि मला ती लहानपणापासून सवय झाल्यामुळे मला जवळजवळ 80 वर्ष मी बासरी हातात माझ्या आहे. बापरे. तर त्याकरता मला ती
बासरी हा छंदच आहे आणि मी अर्धा तास कमीत कमी अर्धा तासभर मी नुसतं मी माझ्याकडून आज पण सुद्धा माझ्या जीवनामध्ये मी मला समाधानासाठी मी वाजवतो. होय. आणि माझे कार्यक्रम चिकार ठिकाणी झालेले आहेत. आता इथे जवळजवळ माझ्याकडे सर्टिफिकेट्स आहेत. हजारो कार्यक्रम माझे झालेले आहेत. बापरे. म्हणजे एवढ्या वर्षात तुम्ही तो छंद असा जोपासलेला आहे का नाही की तो सोडलेलाच नाहीये आतापर्यंत तरी तुम्ही सोडलेलाच नाहीये सुद्धा. मला त्याची कुठल्याही बाकीचे मी कुठलाही जेवण नसले चालते, मला बाकीचे खाण्यापिणे काही नसले चालते, बासरी महत्वाची आहे आणि बासरी केव्हाही माझ्यासोबत सोबत असते. अरे वा वा. तर दादा तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी काही मधुर संगीत तुमच्या बासुरीच्या ह्याच्यातनं आम्हाला वाजवून दाखवाल तुम्ही? हो चालेल. प्रथम तुला म्हणजे तो कृपाळा बासरीवर मी प्रथम तुला म्हणजे तो कृपाळा गजानना गजराला हे तुमच्या पिक्चर मध्ये गाणं हे गाणं आहे. हो नमन गीत आहे. हो ते नमन गीत मी बासरीवर सादर करतो. हो चालेल. हो. खूपच सुरेल आणि खूप मी तर मंत्रमुग्ध झालो. तुम्ही फार सुरेल आणि खूपच मधुर अशी बासुरी वाजवली आहे का? हा कोणते? माझे माहेर पंढरी. माझे माहेर पंढरी म्हणजे विठ्ठलाचं. ओके.
जोश बघून मलाच कुठेतरी लाजल्यासारखं वाटते. मी तुम्हाला विचारणार होतो, जसं तुम्ही आम्हाला मंत्रमुग्ध केलं तसं तुम्ही इतर किती जणांना मंत्रमुग्ध केले हे तुम्ही आम्हाला सांगा. त्याच्यामध्ये म्हणजे काय, ते आम्ही हॉटेल सिव्हिल हॉस्पिटल, ओके, कोल्हापूरचं जे CPR हॉस्पिटल आहे, CPR हॉस्पिटल कोल्हापूरचं, तिथे 8 वॉर्डामध्ये माझे कार्यक्रम झाले. काय सांगताय, 8 वॉर्डामध्ये तुमचे कार्यक्रम झाले? रुग्ण सगळे रुग्ण खुश, एवढे खुश झाले. रुग्णाची बाबा त्यांची घरची मंडळी असतात, कुटुंबीय त्यांचे सगळे, ते सुद्धा त्यांनी सुद्धा तशी सर्टिफिकेट मला दिली. ओके, आमच्या आयुष्यात आम्हाला असं हे बघायला मिळालं. लाईव्ह कार्यक्रम. मुलं सुद्धा ती आजारी पडली मुलं म्हणा, हे म्हणा, पुढे अर्धा तास त्यांनी माझा कार्यक्रम ऐकला, नंतर त्यांना असं वाटलं नाही की मी आजारी आहे, तो आजारपणच आहे दिसून. हो, एवढे सुंदर स्वर जर कानावर येत असतील तर माणसाला कशाच देहभानच राहत नाही. तुम्हाला जेलमध्ये सुद्धा काय सांगताय? सांगली जेलमध्ये 2 कार्यक्रम झाले. सांगली जेलमध्ये तिथून 500 कैदी होते. 500 कैद्यांसमोर ते कैदी एवढे खुश झाले, तर माझी विचारपूस एवढी करायला लागली. ते म्हणजे फार म्हणजे अजिबात म्हणजे मला हे मला ते करता येते, संगीताबद्दल ते बोलत होते. मी म्हटलं ते चांगल्या गोष्टी आमचं मी सुद्धा सांगायचा प्रयत्न करतो त्यांना. एवढं जर तुम्ही समजा मी कुठल्याही कारणास्तव तुम्ही जर एखाद्या वेळी काही तुमच्या हातून गुन्हा घडला असेल, लहान मुला काही असू दे, आणि तो त्याच्यातून समजा याला कदाचित तुम्हाला त्यातून जरा चांगली या ह्याच्यातून तुम्हाला चांगलं काही ते आमच्यापासून 1-2 शब्द आमचे चांगले वाटले आणि तुम्ही त्यातून जर सुधारला तरी मला तेवढं मला श्रेय मिळेल असं मला. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. ही बाकी काही तुमच्याकडे पैसा मला काही नको, काही आणि मी पैसा घेत पण नाही, असे विश्वास बुद्धीने मी ही सेवा करतो. म्हणजे कुठेही तुम्ही जाता तिथे पैशाची अपेक्षा नाही अजिबात. मी पैशासाठी मी कला मी विकत नाही. अरे वा वा वा, किती सुंदर. अगदी म्हणजे मना असं आजकाल अशी लोक तुमच्यासारखी फार कमी, फार म्हणजे नाहीच म्हणायला हरकत नाही, 1-2 हातावर मोजण्यासारखीच असतील. तुम्ही वयाच्या 92व्या वर्षापर्यंत तुमची ही कला जोपासली. तुम्ही अगदी शेवटपर्यंत तुम्ही यातून सर्वांचं मनोरंजन करा आणि आमच्या सर्वांचे तुमच्या आरोग्यासाठी उदंड तुम्हाला आयुष्य लाभो यासाठी ईश्वरचरणी आमची सर्वांची प्रार्थना आहे. आणि तुम्ही आज आमच्या रायझिंग स्ट्रगलर या चॅनल मध्ये येऊन तुमची कला सादर केली. तुमचे जे सुंदर अशी बासुरी वाजवून तुम्ही मनाला आमच्या भुरळ घातली, आम्हाला मंत्रमुग्ध केलं आमच्या सर्व प्रेक्षकांना. तर सर्वांच्या वतीनं मी तुमचे हार्दिक हार्दिक आभार मानतो दादा. आणि आता मी तुम्हाला शाल आणि श्रीफळ देऊन तुम्हाला तुमचा सत्कारही घेतो. तर मित्रांनो, रायझिंग स्ट्रगलर या चॅनल मार्फत श्री गोपाळराव कारेकर दादांचा मी आता शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करू इच्छितो. दादा, तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम म्हणजे रायझिंग स्ट्रगलर्सचा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा. त्याचबरोबर तुमच्या मित्रमंडळींसोबत आणि तुमच्या सर्व काही कुटुंबियांसोबत हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्कीच शेअर करा. त्याचबरोबर ह्या व्हिडिओला मोठं थम्सअप द्या, मोठा लाईक द्या ह्या व्हिडिओसाठी. आणि आमचं चॅनल जर तुम्ही अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमचं चॅनल सबस्क्राईब करा. आणि धन्यवाद मित्रांनो, तुम्ही वेळ काढून आमचा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल.